नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला दाखवते शेपूची भाजी आणि तीसुद्धा मुगाची डाळ घालून। त्यासाठी पाव कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी घालून भिजत घातले आहे 1-1.5 तासासाठी। आणि शेपूची एक छोटी गड्डी घेतली आहे, स्वच्छ धुवून पाणी नितळल्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे। सगळी तयारी झाली तर चला आता फोडणीकडे वळूया। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम केले, मोहरी, जिरे, हिंग, अर्धा चमचा हळद घालायची आहे। मी इथे फक्त 1 हिरवी मिरची ॲड करते, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण यांचं वाटण बनवून जरी घातलं तरीसुद्धा ते भाजीमध्ये छान लागतं। भिजवून घेतली मुगाची डाळ घालायची आहे पाण्यासहित आणि 5 मिनिटांसाठी झाकण लावून वाफ घ्यायची। नंतर त्यामध्ये आपण कट करून घेतली भाजी ॲड करायची आहे, परतून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। मीठ घातल्यानंतर थोडंसं गरज वाटल्यास तुम्ही पाणी ॲड करू शकता। पाणी घालताना गरम पाणी ॲड करा। सगळं व्यवस्थित परतून घ्या आणि झाकण लावून परत एकदा 5 ते 7 मिनिटांसाठी वाफ घ्यायची आहे। तर हाताने दाबली जाईल अशी मुगाची डाळ शिजली तर आपली भाजी तयार आहे। भाजीमधलं पाणीसुद्धा सुकलं पाहिजे। तर अशी अगदी साधी सोपी शेपूची भाजी तयार आहे मंडळी, नक्की बनवून बघा। थँक्यू सो मच।